संघासाठी अनिरा 11 साठी महत्वाची आहे. अथर्व सावंत यांना आपण पाहतोय स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला त्यांच्यावर आलेले आहेत पार्थ आणि पहिले षटक घेऊन प्रभंजन. चला काउंटडाऊन स्टार्ट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. ॲक्शन टाइम. गणेश धन्यवाद, थँक्यू. प्रभंजन पहिले षटक घेऊन स्ट्राईकला आपण अथर्व सावंतला पाहतोय. मराठी युवा उद्योजक लिव्ह जे आपण पाहतोय ज्या कॅप्स आणि ज्या पद्धतीने लाईफ फॉर लिव्हिंग. नॉन स्ट्राईकला आहेत पार्थ सावंत. मगाशी महेश जाधव यांच्याकडनं यांच्यासाठी पारितोषिकं होते प्रत्येक चौकारासाठी. बघूया यावेळेस देखील ती पारितोषिके या ठिकाणी पार्थसाठी येणार का. स्ट्राईकला आपण पाहतोय अथर्व सावंत स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला पार्थ सावंत आहे. पहिलं षटक घेऊन प्रभंजन. बघा ज्यांच्या मॅचेस झालेल्या आहेत त्या सर्वांना विनंती करतोय की बाउंड्रीच्या बाहेर रस्त्यावर इकडे तिकडे आपण व्हॉलेंटियर म्हणून बॉल आणण्यासाठी तयार राहायचं आहे. गोलंदाज सज्ज प्रभंजन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल. पहिलाच बॉल हुक करायला गेले. टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळालेला आहे. चांगल्या प्रकारे अथर्व तयार होते ऑन द राईस खेळायला, तो फटका पूल करायला. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये सुबोध गडसे, अवी परब सर स्ट्रायकर एंडला आहेत, रवी पवार. ज्या तिन्ही पंचांना आपण पाहतोय टेनिस क्रिकेट ची पूर्ण टीम. प्रसाद परब सर माझ्याबरोबर समालोचक म्हणून या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये आहेत. त्यानंतर भुवन तिवारी जे आमचे गुणलेखक आहेत, स्कोरर क्रिक हिरोज. आता मात्र संधी आहे. अथर्व येतोय आणि खेळाडू बाद. पहिला गडी बाद होतोय शून्यावर. ज्या प्रकारे आपण पाहिलं पहिला बॉल डॉट होता आणि दुसऱ्या बॉलवर मोठी विकेट. अथर्व सावंत बॅक टू द पॅव्हलियन. नवीन बॅटर आता येणार आहेत, बघूया. जबाबदारी पार्थ सावंतवर. या अगोदर देखील आपण पाहिलं अथर्व सावंत लवकर बाद झाल्यानंतर मोठी जबाबदारी पार्थवर आपण पाहिली. या स्पर्धेच्या निमित्ताने केशरी मस्त गावरान प्रवीण विजय राणे यांचे धन्यवाद. चिंतामणी नेटवर्क अक्षय गोठणकर साहेब, प्रारंभ कलेक्शन प्रोप्रायटर वैभवजी पवार, बाईक पॉइंट राहुल नार्वेकर, श्री समर्थ ऑप्टिकल सिद्धेश कानवीकर आधारस्तंभ आहेत. स्वागत कॅटर श्री सुधीर भाऊ पवार, स्टॉकिस्ट ऑफ टेनिस क्रिकेट बॅट रायझिंग चॅम्प श्री शंतनू हिरलेकर, मराठी युवा उद्योजक चिंतामणी वडापाव, नैवेद्य कुमार नैवेद्य, योगेश पाटील, एटोमॉइज इव्हेंट श्री रिद्धेश गावडे, त्रिमूर्ती डेकोरेटर्स, आदित्य एंटरप्राइजेस, लिव्ह अथर्व सावंत, लक्ष्मीदीप आर्ट, संदीप भिकाजी मोरे, बाबा कोला. ओ बॅटची एज निश्चितपणे हाताला चाटून गेला चेंडू. अथर्वच्या चांगला टप्पा प्रभंजनचा आपण पाहतोय आणि प्रभंजन या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी करतोय. स्पोर्टी सॅक भगवान सावंत, सर्वांचे विशेष आभार. संतोषदादा राऊत गोलंदाज सज्ज होते. 3 बॉल, धाव संख्या 0, 1 गडी बाद. अजिंक्य बॉल आणि टप्पा निश्चितपणे पडल्यानंतर राईज होणारा सुंदर यष्टी रक्षण अथर्व फराटे. बघा आता मात्र बेल्स ट्विंकलिंग ट्विंकल लिटल स्टार ट्विंकलिंग होत आहेत, चमकायला लागलेले आहेत. शाईन होणार आहे, बघूया कोण शाईन होणार. बॅटर बॉलर प्रभंजन तयार. पुढचा बॉल. अजिंक्य समोर मिळाला, वाट पाहिली आणि वाट लावली. चेंडू जातोय, सुंदर फटका. 6 धावांसाठी हाय अँड हँडसम उत्तुंग षटकार.
व्हॉट अ शॉट, बरोबर समोर मिळाला बॅटच्या खाली. आणि ही बॅटिंग करावी लागेल. वाट पाहून जर खेळलात, थोडं वेट अँड वॉच, तर मेरिट ऑफ द बॉल तुम्ही चांगले फटके खेळू शकता. जे मगाशी आपण साईज फुल सुंदरला पाहिलं बॅटिंग करत असताना, कारण बॉलच्या मेरिटवर खेळला तर संधी मिळेल. धावसंख्या 6. 5 बॉल, शेवटचा बॉल. प्रभंजन स्ट्राईकला. अजिंक्य मोरे. अजिंक्यसाठी पुढचा बॉल. धावसंख्या 6. जास्त बाहेर टप्पाच बाहेर जास्त होता. पंचांचा इशारा. 1 बाउन्स आणि हा वाईट. धावसंख्या 7. Last ball to go off. The first mandatory power play over is going on. And the batsman Ajinkya More is playing on 6. Par 7 still on the long striker end. Is waiting for the striker in. येण्यासाठी वाट पाहतोय. बघूया. धावसंख्या 6. शेवटचा बॉल. धावसंख्या 7 पाहतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल. वाईट अवंतर धावेने धावसंख्येत भर पडते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. प्रभंजन स्ट्राईक बॅटर आहेत. अजिंक्य षटकातील फुटचा बॉल. स्ट्रेट अँड डिलिव्हर. व्हॉट शॉट. बरोबर बॅटच्या मधोमध घेऊन जसं आला तसं त्याला पाठवलं. 2 धावांसाठी डिक्लेअर मध्ये. आणि या 2 धावांनी धावसंख्या टोटल आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 9. पहिल्यावर 9. गोलंदाजीसाठी आता येतोय सिद्धेश तुळसकर. हाय अँड हँडसम पर्सनॅलिटी. उंच पुरा असा खेळाडू. प्रभंजन नंतर याच्याकडे देखील एक चांगली उंची आहे. बघूया कशा पद्धतीने पार्थला या ठिकाणी बॅकफुटला ठेवणार की निश्चितपणे या ठिकाणी काउंटर अटॅकवर येणार. फलंदाज हे मात्र पाहणं गरजेचं राहील. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय सामना सुरू आहे. अनिरा 11 विरुद्ध अभिज पलटण. ज्या ठिकाणी टॉस जिंकून अनिरा 11ने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओनर आहेत सौरभ महापुसकर. अथर्व फराटे त्या संघाचे आयकॉन आहेत. तर एका बाजूला आपण पाहतोय अभिज पलटण ज्या ठिकाणी यश घाग संघाचे ओनर आहेत. आणि पार्थ सावंत जो स्ट्राईकला आहे, जो आयकॉन आहे. सिद्धेश तुळसकर तयार. पहिला बॉल. सिद्धेशचा चांगला टायमिंग विथ द टर्न विथ द स्पिन केलेला फटका. डिक्लेअर मध्ये एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. संधी आहे, संधी आहे. खेळाडू आहे आणि खेळाडू बाद. गॉन. बिग विकेट. Par 7 back to the pavilion and the second wicket down. Match is on. बेहतरीन कॅच. नवीन बॅटर आता येतोय. बघूया ज्याला संधी मिळाली. राज शिंदे का नवीन बॅटर? राज शिंदे. प्रणित माधव. राज शिंदे या संघामध्ये आहे जो पॉइंटला आपण फिल्डिंग करताना पाहतोय. प्रणित माधव. निनादने झेल घेतलेला आहे जो आपण बाउंड्रीवर पाहतोय. रस्त्यावर उभा आहे. वाडीश लॉंग ऑफला उदयला एका ठिकाणी पाहतोय. राज शिंदे पॉइंटला आहे. कव्हरला उदय स्लीप घेऊन गोलंदाजी करतोय. गोलंदाज सिद्धेश तुळसकर. सुंदर गोलंदाजी. नवीन बॅटर प्रणित माधव. पुढचा बॉल आणि अजून एक संधी. अजून एक विकेट. खेळाडूच नाही. वरती लागला बॉल. निश्चितपणे संधी होती. चांगली गोलंदाजी करतोय सिद्धेश तुळसकर. प्रत्येक बॉल समजून उमजून आणि ओळखून टाकतोय फलंदाज. ज्या प्रकारचा पवित्रा घेतोय. आता हळूहळू बघा सूर्य मावळताना आणि निश्चितपणे संध्याकाळ होत असताना ज्या प्रकारचा जो मिलाप होतो तो ती वेळ आहे. त्यामुळे निश्चितपणे थोडंसं फ्लडलाईट्स ऑन आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रणितसाठी पूल केलेला आहे. आणि या डिक्लेअरमध्ये बघूया पंचांचा इशारा काय येतोय. धावसंख्या पुढे सरकते. टोटल 1 ने पुढे सरकते. अंपायर वाट पाहतायत. अवी परब या ठिकाणी डिक्लेअर 1 धाव.
प्रणित बॅटची एज आणि खेळाडू बाद गॉन. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. आणि चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. प्रयत्न फसला. विकेट किपरला झेल देऊन बसला आणि गडी क्रमांक 3 बाद होतोय प्रणित माधवच्या रूपात. पहिल्यांदा अथर्व सावंत, पार्थ सावंत आणि आता प्रणित माधव. नवीन फलंदाज, मोठी जबाबदारी राहील अभिज पलटण या संघासमोर. या अगोदर इलू पॅकर्स संघाने ज्या प्रकारचा विजय प्राप्त केला त्यामुळे निश्चितच या मॅचमध्ये कमबॅक करावं लागेल अभि पलटण या संघाला. यश गाग यांचा संघ. सागर चव्हाण डावखुरा बॅटर सज्ज होणार. समोर आहे सिद्धेश तुळसकर. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा, अचूक दिशा, योग्य नियंत्रण, कंट्रोल छान आहे जेव्हा लेग कटर टाकतोय. आणि हा एम ॲक्शन आहे. छान उंचीचा फायदा घेताना बॉल चांगला हिट करतोय आणि बाउन्स देखील मिळतोय. धाव संख्या आपण पाहतोय गडी क्रमांक 3 बाद झाले. रन संख्या जो देख रहे हैं टोटल 12 रन. गेंदबाजी के लिए तैयार सागर के लिए. अगली गेंद और सामने खेला हुआ स्टोक. खिलाड़ी है लेकिन वो बनेंगे दर्शक. डिक्लेयर में 1 रन. रन संख्या 13. 2 ओवर की समाप्ति के बाद 13 रन 3 विकेट के नुकसान पर. अंधेरा 11 बनाम अभीस पलटन, इन 2 टीमों के बीच ये मुकाबला जारी है. बिग बैश चिंस पोखरी ऑर्गेनाइज बिग बैश चिंस पोखरी सीजन 12. जिस तरह से हम देख रहे हैं इस टूर्नामेंट को सफल बनाने के लिए जिनका योगदान अभिषेक जाधव आधार स्तंभ, संतोष दादा राऊत उद्घाटक आणि ज्या प्रकारचं त्यांचं योगदान आधारस्तंभ म्हणून आपण पाहत आहोत संपूर्ण या स्पर्धेमध्ये. निश्चितपणे जे सर्व आमचे सौजन्य पुरस्कर्ते ज्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जे योगदान दिलं. नुकतंच चिंतामणी स्पोर्ट्स आपण पाहिलं. प्रकाशजी पंगम यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं आणि शैलू देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचा देखील सत्कार सन्मान व्यासपीठावर. मधुकरजी कानडे साहेब ज्यांची उपस्थिती आपण पाहिली. सत्कार सन्मान आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ जे आपण सायंकाळच्या सत्रात देखील छान अशी पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळते. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. शुभ संध्याकाळ. 3रं षटक घेऊन प्रभंजन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर चांगला राईज मिळतोय. बॉलला उसळी छान मिळते. आणि बघा मगाशी म्हटलं मी सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा प्रभंजन पहिला बॉल टाकायला आला त्यावेळेस म्हटलं होतं की याला संधी मिळणार. बॉल चांगला राईज होतोय टप्पा पडल्यानंतर आणि राईट हँड बॅट्समनला टप्पा पडल्यानंतर अँगल बनवतोय. एक अवे डिलिव्हरी, एक नॅचरल अँगल. धावसंख्या 13. पुढचा बॉल. ओ अथर्व म्हणतोय कॅच होती, निश्चितपणे होती. का नाही, स्लिप त्यासाठीच लावली होती. बघा अशा वेळी जेव्हा अँगल बनतो लेफ्ट आर्म गोलंदाजाचा तेव्हा तुम्हाला स्लीप, सेकंड स्लीप, गली, टॉपेज जर लागला तर पॉइंट, हे सर्व खेळाडू ॲक्शनमध्ये येतात. कारण अँगल बाहेर निघणारा निघतो तोच आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजिंक्यसाठी पुढचा बॉल. प्रभंजन व्हॉट अ शॉट विथ द स्पिन. बरोबर टायमिंग केला, हाफ वॉली केला. ओव्हर पिच चेंडूला. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 14 सॉरी रन संख्या 15 सॉरी. पहला बॉल डॉट 1-1. 15 रन बने. रन संख्या 15. अगली गेंद अजिंक्य. व्हाट अ शॉट. पॉइंट पर बहुत ही परफेक्ट स्टॉप. पॉइंट में जिस तरह से वीरेंद्र सहवाग अपर कट करते हैं उस अंदाज से. यस मगज सही घेतलं. रन संख्या 17 रन 3 विकेट के नुकसान पर. 6:32 हो चुके हैं. इसके बाद और 4 मैचेस हमें कवर करना है. ये 7वां मैच है. 8, 9, 10 और 11 लगभग 10-11 बजे तक चलेगा आज का पहला दिन. गेंदबाजी के लिए था प्रभंजन. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. शॉर्ट पॉइंट पर खिलाड़ी. कवर पॉइंट. मिड ऑफ, मिड ऑन, थोड़ा पीछे. अच्छी गेंद. उदय जब तक कि वहां पर आएंगे ये ऊपर चले. गेंद नीचे आई. बहुत कुछ अलग चल रहा है. बहुत कमाल के खिलाड़ी है. देखिए उदय जहां जहां जाते वाइब्रेशन तैयार करते. इनके आजू बाजू में एक अलग एनर्जेटिक खिलाड़ी है. बहुत बढ़िया एथलीट. 2.5. आखिरी गेंद. 18 रन 3 विकेट के नुकसान पर.
स्ट्राइक पर सागर, बिल्कुल इनके पास वो बड़ी क्षमता है और सागर चौहान को एक्शन में आना होगा। प्रभंजन तैयार, आखिरी गेंद और फिर एक बार मौका बनेगा लेकिन कोई रन नहीं। 3 ओवर के बाद 18 रन 3 विकेट के नुकसान पर। शाम का सत्र है और टॉस जीतकर अथर्व ने जिस तरह से पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया वो इंपॉर्टेंट में नजर आएगा। यहां पर उपस्थिति हम देख रहे हैं। आपल्या विभागाचे स्थानिक आमदार आदरणीय सन्माननीय अजय चौधरी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। बिग बॅश चिंचपोकळी क्रिकेट स्पर्धेमध्ये सन्माननीय आमदार अजय चौधरी साहेबांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। या स्पर्धेच्या निमित्ताने या सायंकाळच्या सत्रात आपण पाहत आहोत शिवसेना आमदार आदरणीय अजय चौधरी साहेब यांची उपस्थिती व्यासपीठावर आपण पाहतोय। 12वे वर्ष 12वे पर्व आपण पाहत आहोत। निश्चितपणे ज्या पद्धतीने एक आगळी वेगळी ओळख निश्चितच आपल्याला पाहायला मिळते। एक अलग शुरुआत यहां पर की थी पहले 2-3 ओवर में। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते बॉलर, ज्याचं नाव आहे स्वतः अथर्व। पहिलाच बॉल ऑफ कटर स्लोअर वन। निश्चितपणे आपण पाहतो व्यासपीठावर सन्माननीय अजय चौधरी साहेब आमदार ज्यांची उपस्थिती। बोल्ड, व्हाट अ डिलीवरी, दैट्स अ ब्यूटी। कमाल की गेंद, कब आई कब पता ही नहीं चला। चारों खाने छी, दरवाजा खुला था तिजोरी से चोरी हो गई। कमाल की गेंद, क्लीन बोल, त्रिफळाची अप्रतिम गोलंदाजी। या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी आणि डाव तुझा येताच जमवशी जपून आपली खेळी। काळ करीब गोलंदाजी संकट चेंडू फेकी आणि भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी। मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव। आणि चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला। हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। क्लीन बोल्ड, गॉन, क्लीन अप। नवीन बॅटर, मोठी जबाबदारी या फलंदाजावर राहील। आता आपण पाहतोय ज्या पद्धतीने निश्चितपणे व्यासपीठावर सन्माननीय आपले स्थानिक आमदार अजय चौधरी साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय। जय महाराष्ट्र साहेब यांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया। आजचा हा दिवस बिग बॅश चिंचपोकळी पहिला दिवस या स्पर्धेचा 12वे वर्ष 12वे पर्व, ज्याचा आम्हाला गर्व, ज्यामध्ये आलं सर्व। निश्चितपणे आपण पाहतोय ज्या प्रकारचं योगदान गेले कित्येक वर्ष या परिसरातील विभागातील कामाच्या माध्यमातून कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक। पुन्हा एकदा यॉर्क केला होता, चेंडूवर खेळाडू येतोय, एकदा पूर्ण करतोय उदय। एका बाजूला सूर्यास्त होतोय, एका बाजूला निश्चितपणे संध्याकाळ आणि त्यानंतर फ्लड लाईट्स मध्ये मॅच आपण पाहतोय। प्रेक्षक बघा, आता प्रेक्षक आपल्याला टेरेसवर देखील पाहायला मिळतात। हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढलेली आहे। दुपारपासूनच प्रेक्षक गॅलरीमध्ये पाहायला मिळत आहेत। पुढचा बॉल आखू टप्प्याचा हुक करतोय, कारण टप्प्यावर पडल्यानंतर चेंडूला ज्या पद्धतीने खेळून काढला। धावसंख्या 21, 4 गडी बाद। गडी क्रमांक 4 बाद झाल्यानंतर ज्या प्रकारची दोघांची जबाबदारी वाढलेली आहे ती म्हणजे फलंदाज सागर चव्हाणवर, कारण अथर्व पार्थ बाद झाल्यानंतर निश्चितपणे या सामन्याला पुढे घेऊन जाण्यासाठी निहाल आणि सागर या दोन बॅटरना कामगिरी चांगली करावी लागेल। चौथं षटक, 2 चेंडू शिल्लक। पुढचा बॉल सागर, ओ स्लोअर वन, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन खूप सुंदर पद्धतीने ऑफ कटर।
राईट हँड बॅटरसाठी निश्चितच लेग कटर होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर पडणारा. संख्या 21. शेवटचा बॉल. अजून एक सुंदर असा चेंडू. क्या बात है. अथर्व फराटे ज्याला कमबॅक करायचं, संघाचा आधारस्तंभ और इस टीम की रीढ़ की हड्डी निश्चित तौर पर यह खिलाड़ी है. बल्लेबाजी में कमाल, गेंदबाजी में धमाल. हालांकि पहले मैच में पहले बॉल पर बोल्ड हुए थे, लेकिन इस मैच में कमान संभाल रहे, लीडिंग कर रहे हैं. सर सेनापती आहे, संघाचा आधारस्तंभ आहे, कर्णधार आहे, संघ नायक. 4 ओव्हर नंतर धावसंख्या 21. आणि प्रसाद परस्पराचं सायंकाळचं सत्र आपण पाहतोय. फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत. जसं आपण पाहतो की सायंकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला बॅटवर बॉल घेणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. बॉल साईड होणं आवश्यक असतं आणि ते या ठिकाणी पाहायला मिळेल का बघूया. छान गोलंदाजी. आणि आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार नाही, राज शिंदे. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. मोहिल याला देखील आपण पाहतोय. मोहिल चावडा कव्हरला आहेत. वेगवेगळ्या प्रकारे जे जे संघ आज जिंकलेले आहेत, पराभूत झालेले आहेत, काही जणांच्या मॅच टाय झालेल्या आहेत आणि एक सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय. लालबाग, भायखळा, चिंचपोकळी हा परिसर पाहिला तर निश्चितपणे जुने दिवस देखील क्रिकेटचे जे खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये आपण पाहिले. मग शशी ब्राईट संघ असेल, खतरनाक 11, वेगवेगळ्या संघाची गणेश गल्ली 11 यांचा संघ ज्यांनी खऱ्या अर्थाने एक काळ टेनिस क्रिकेट विश्वावर गाजवला 90च्या दशकामध्ये. त्यानंतर परेल पॅकर्स आपण पाहिलं, षटकार 11, तदनंतर राहुल 11, RK ट्रॉफी, सुभाषनगर चेंबूर, लाख मोलाच्या स्पर्धा आणि निश्चितच ते क्रिकेट. आणि आजचं क्रिकेटमध्ये खूप बदल आज पाहतोय आपण. धावसंख्या 22, 4 गडी बाद. षटक क्रमांक 5. अजून या षटकातील 5 चेंडू शिल्लक. राज स्लोवर 1. क्षेत्ररक्षण सिद्धेश तुळसकर याला आपण पाहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला. डॉट बॉल. कुठली धाव नाही आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने श्री बाबूशेठ पवार समाजसेवक यांचे देखील या स्पर्धेस फार मोठं योगदान. सर्व जे सौजन्य आणि पुरस्कर्ते ज्यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आपलं मोलाचं सहकार्य योगदान दिलेलं आहे. पुढचा बॉल. स्लोवर 1 ऑफ कटार. फुल पॉवरफुल. एक सुंदर पद्धतीने खेळलेला फटका. 2 धावांसाठी. धावसंख्या 24. व्यासपीठावर आदरणीय स्थानिक आमदार अजय चौधरी साहेब यांना आपण पाहत आहोत. या स्पर्धेचा आनंद घेत असताना बिग बॅश चिंचपोकळी क्रिकेट स्पर्धा या परिसरामध्ये कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक या माध्यमातून एक वेगळं अद्वितीय असं उल्लेखनीय, अतुलनीय असं काम. समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर. मात्र चेंडू बघूया. चौकार की षटकार. खणखणीत दणदणीत चौकार. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. रन संख्या 28. 4 विकेट के नुकसान पर 5वां ओवर 2 गेंद शेष. गेंदबाजी के लिए राज शिंदे. पहला बॉल 1, फिर डॉट, फिर 2, फिर 4. अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं सागर. 9 रन पर खेल रहे हैं. पुढचा बॉल. राज सोलवान पुन्हा एकदा पॉवरफुल. 2 धावा. 28. 4.5. शेवटचा चेंडू या षटकातील. मी म्हटलं जबाबदारी घ्यावी लागेल. जबाबदारीचं ओझं निश्चितच स्वीकारावं लागेल. क्रिकेटला पहिला सी कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रतेचा, मात्र दुसरा आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीचा. आपण धावसंख्या 30 एकूण पाहतोय. 4.5. शेवटचा एक बाकी. धावसंख्या 30. सागर चव्हाण तयार. राज राऊंड द विकेट. षटकातील पुढचा बॉल. अजून एक सुंदर फटका आणि निश्चितपणे बॅटिंग पॉवर प्ले म्हणजे चौकार. आणि या 4 धावांनी धावसंख्या 34. 5 ओवर के समाप्ति के बाद 34 रन. 4 विकेट के नुकसान पर आखिरी 6 बॉल. शेवटचे 6 चेंडू.
बघूया अथर्व फराटे शेवटचा जो स्पेल या ओव्हरचा कोणाला देणार आहेत, कारण शेवटचं षटक जी ओव्हर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. बॉलर धावसंख्या 34, 4 ओव्हर मध्ये जी धावसंख्या आपल्याला पाहायला मात्र यामध्ये 2 षटकार 2 चौकार पाहायला मिळाले होते. महत्वाची जबाबदारी शेवटच्या ओव्हरवर गोलंदाज सज्ज होतोय. द लेगसी कीप्स गोइंग ग्रोइंग हिस्ट्री इन द मेकिंग. एक लेगसी निश्चितपणे या स्पर्धेची आहे. 12वे वर्ष आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये वेगवेगळे आपण बदल पाहतोय. निश्चितपणे या ठिकाणी देखील रोहन कदम सारखा खेळाडू आपण पाहिलं तर काही वर्षांपूर्वी प्रबोधनला जी स्पर्धा गोरेगावला संपन्न झाली अंडर-22 ज्या स्पर्धेमध्ये श्रीजा लालबाग हा संघ विजेता ठरला होता. पूर्ण महाराष्ट्रातल्या दिग्गज संघांनी त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि त्यामध्ये श्रीजा 11 लालबाग ज्यामध्ये रोहन आणि निश्चितपणे शरद प्रमाणेच कित्येक खेळाडूंनी आपले योगदान दिलं होतं. आणि आपण पाहिलं तर आज अंडर-20 अंडर-22 या खेळाडूंना देखील मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये देखील टेनिस बॉलमध्ये देखील संधी मिळते. बघूया आपल्या परिसरातील देखील येणाऱ्या दिवसामध्ये काही खेळाडू पाहायला मिळतील याच्यामध्ये. पहिलाच बॉल पॉवरफुल हिट निहाल कडून, सॉरी साहिल की निहाल. एक धाव नाही 2 धावा, धावसंख्या 36. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. Oh, that's a beautiful ball and run out. Oh, ये क्या हुआ? ये क्या हुआ? मोए मोए, ये मौका था, बिल्कुल मौका था. अब क्या पछताए जो चिड़िया चूक गई खेत. और बाय के द्वारा 1 रन. रन संख्या 37. एक रन की अलग अहमियत है. एव्हरी रन काउंट. आपण पाहतोय स्टंप आणि स्टंपवरच्या बेल्स लाईट्स ऑन झालेल्या आहेत. जशा या ठिकाणी तशा क्लिक झाल्यानंतर बेल्सला बघा, बेल्स देखील रेड लाल रंगाची लाईट त्यामध्ये पेटते. मात्र बेल्स पडणं गरजेचं आहे. बॉल हिट झाल्यानंतर स्टंपला आधुनिक बदल आपण पाहतोय होत आलेले आहेत. धावसंख्या 37. फुटचा बॉल पुलार लेन, सुंदर फटका. एक धाव महत्वाची आणि चांगली बॅटिंग. 2 धावा मिळतात. या 2 धावांची संख्या 39. 3 बॉल्स बाकी आहेत या शेवटच्या षटकातील. बघूया 3 बॉल मध्ये 6 आले ते 39 आणि 6 45. किमान एक 48-50 धावांचा पल्ला गाठण्याचा इरादा स्पष्ट करावा लागेल सागरला आणि टीम अभि पलटण. आपण पाहतोय अनिरा 11 विरुद्ध या 2 संघांमध्ये सुरू असलेला सामना 7वा सामना. पुढचा बॉल पायाला बॉल लागतोय. निश्चितच ज्या प्रकारे ऑन साइडला ठिकाणी फ्लिक करायचं होतं, पुल करायचं होतं, आता मात्र थोडीशी पोझिशन दाखवतोय. तुर्तास तरी धाव मिळत नाहीये. चेंडू डॉट जातोय. निर्धाव. धाव संख्या 39. 4 गडी बाद. 5.4. लास्ट 2 बॉल्स टू गो. गोलंदाज सज्ज होतोय. लक्ष काय होणार पाहणं गरजेचं राहील. षटकातील पुढचा बॉल स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. यामध्ये यशस्वी फलंदाज होते मात्र गोलंदाजाला यश मिळतंय. 2 बॅक टू बॅक कन्झिक्युटिव्ह चेंडू डॉट पाहायला मिळतात. निर्धाव. 5.5. 39. 4 गडी बाद. अभि पलटण संघाला शेवटच्या बॉलवर आक्रमण करावं लागेल. सागर चव्हाण एखादा चौकार षटकार दुहेरी धाव 40च्या वरती पल्ला गाठावा लागेल. शेवटचा बॉल डाव्या यष्टी बाहेर. पंचांचा इशारा वाईट. 40. मी विनंती करेन इलू पॅकर्स आणि मीत 13 या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. आणि या चेंडूला पाठवले 2 धावांसाठी आणि धाव संख्या 42. 4 गडी बाद. 43 धावांचं लक्ष. या ठिकाणी टॉस साठी विनंती करतोय इलू पॅकर्स आणि मीत 13 या दोन्ही संघाचे कॅप्टन. या मी शरद फराटे साहेबांना विनंती करेन. प्रथम आपण सन्माननीय आमदार अजय चौधरी साहेब ज्यांच्या
शुभ असते. पुढील सामन्याचा प्रथम आपण एक सन्मान टॉस पहिला नाही आपण सन्मान करतोय शरद फराटे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहोत. या ठिकाणी उपस्थित आदरणीय आमदार अजय चौधरी साहेब यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी आपण व्यासपीठावर करत आहोत. त्यानंतर मी साहेबांना विनंती करेन अजय चौधरी साहेबांना की आपण गिरीश परब साहेबांचा देखील सत्कार सन्मान करणार आहोत. उपशाखा प्रमुख शिवसेना शाखा क्रमांक 203 गिरीश परब साहेब, जय महाराष्ट्र साहेब. हा सत्कार सन्मान आपण सन्मान्य आमदार अजय चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते गिरीश परब साहेबांचा करत आहोत. मी अजय चौधरी साहेबांना विनंती करेन पुढील मॅचचा टॉस साहेब आपल्या शुभ हस्ते करावा अशी आपणास विनंती करेन. आणि पुढील सामना होणार आहे इलू पॅकर्स विरुद्ध आपण पाहतोय संघ मी-13. दोन्ही कॅप्टन तयार आहेत. स्थानिक आमदार सन्मान्य अजय चौधरी साहेब ज्यांच्या शुभ हस्ते टॉस. हे वी गो. चला पहिलं कोण कॉल करणार बघूया. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे टीम मी-13 वर्धन. काय घेतलंय बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आपण पाहत आहोत या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिवसेनेसाठी गेले कित्येक वर्ष ज्याने आपले योगदान दिलेलं आहे. शिवसेनेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपले योगदान दिले ते कट्टर शिवसैनिक गेले कित्येक वर्ष जी आपल्यासाठी अस्मितेची अभिमानाची स्वाभिमानाची होती आंदोलनाची होती अखंड महाराष्ट्राची अखंड हिंदुत्व राष्ट्रत्वाची आणि निश्चितपणे हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून ज्या प्रकारचे जाज्वल्य एक हिंदुत्व आपण पाहिलं आणि जो सन्मान सत्कार आपण या ठिकाणी व्यासपीठावर आपले स्थानिक आमदार अजय चौधरी साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्ताने निश्चितपणे शिवसेनेच्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आपण आहोत आणि ज्या प्रकारे आपण गेले कित्येक वर्ष आपले योगदान देत आहात. पुन्हा एकदा आपलं बिग बॅश चिंचपोकळी या स्पर्धेच्या निमित्ताने शतश आभार धन्यवाद. धावांचं लक्ष आहे 43 आणि बॅटिंगसाठी आता अथर्व आलेला आहे. या अगोदर जे घडलं ते पुन्हा घडू नये आणि त्यासाठी अथर्व शांत कूल बॅटिंग करावी लागेल. पुढील मॅच मध्ये आपल्याला मी-13 ला पाहायला मिळू शकतात. या ठिकाणी लेजंड प्लेयर महेश धुरी यांचे हार्दिक स्वागत. महेश धुरी आपलं हार्दिक स्वागत. लालबाग या परिसरातून ज्याने आपल्या क्रिकेटची सुरुवात केली त्यानंतर सनी 11 गोराई त्यानंतर मल्टी 11 आणि त्या दरम्यानच्या काळात आपण जर पाहिलं तर बंड्या बॉईज यासाठी देखील त्याने योगदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर निश्चितपणे असे काही सामने ते खेळलेले आहेत अमृत 11 संघाकडून देखील राहुल केदारे आणि विशेषतः चारकोपचा राजा रायझिंग सन मल्टी 11 या संघाचं प्रतिनिधित्व करणारे महेश धुरी पुढच्या महिन्यामध्ये 20-21-22 डे नाईट टुर्नामेंट राजेंद्र सनम मेमोरियल ट्रॉफी जनरल अरुण कुमार वैद्य मैदान MHB कॉलनीला आपण पाहणार आहोत. ज्या ठिकाणी पुन्हा एकदा चारकोपचा राजा पुन्हा एकदा महेश धुरीना ऍक्शन मध्ये पाहू. तर गेल्या वर्षी निश्चितपणे ज्या स्पर्धेला आलो त्यावेळी देखील शुभेच्छा त्यांनी दिल्या होत्या. यावेळेस ते स्वतः उपस्थित आहेत. त्यामुळे वन्स अगेन वॉर्म वेलकम महेश धुरी. आज AJPL देखील चारकोप मध्ये आहे महेश. सेक्टर नंबर 1 मध्ये सेक्टर 2 आणि 1 ची एक वेगळ्या प्रकारची. चला सामन्याला सुरुवात करणार आहोत. धावांची गरज आहे 43. एक लेजंड प्लेयर महेश धुरी ज्याने आपल्या क्रिकेटची सुरुवात आपण पाहिलं तर सनी 11 नंतर गोराई या परिसरामधून आपण कित्येक खेळाडूंना पाहिलं. राहुल याला देखील आपण काही वर्ष त्या संघातून खेळताना पाहिलं. याच परिसरातील लालबाग राहुल ज्यावेळेस बोरिवली या परिसरामध्ये देखील खेळण्यासाठी आलेले होते आणि त्यांना देखील आपण पाहतो ऍक्शन मध्ये ज्या परिसरामध्ये ते बिलॉंग करतात. तर स्ट्राईकला आहे अथर्व आणि गोलंदाजीसाठी येतोय पहिले षटक घेऊन पार्थ. पहिला चेंडू मिडल लेग स्टंपरचा हाफ व्हॉली करतोय फ्लिक करतोय मनगटाच्या साहाय्याने. डिक्लेअर मध्ये 1 धाव. बघा सुरुवात कुठेतरी असणं गरजेचं आहे कारण 0 इन्व्हेंटेड बाय आर्य भट्ट. शून्याची निर्मिती झाली त्यानंतर निश्चितच ते अंकगणित आपण पाहिलं. मात्र शून्याचा भोपळा प्रत्येक खेळाडूला प्रत्येक दिवशी फोडावा लागतो जेव्हा क्रिकेटला आपण सुरुवात करतो. धाव संख्या 1.
ओ खोंटा फटका. स्ट्रोक बघा, निश्चितपणे पॅडल स्वीप तर आपण म्हणू शकत, स्लॉग स्वीप पण ज्या पद्धतीने शफल होऊन मगाशी आपण साईज फुल सुंदरला पाहिलं. आणि आता गेल्या वर्षी ज्या प्रकारे 2 पर्वामध्ये हा खेळाडू खेळतोय, बॅटर म्हणून सिरीज म्हणून, डावखुऱ्या बॅट्समनने गेले 2 वर्ष जी आपण उजव्या बाजूला जी बिल्डिंग पाहतोय, कित्येक वेळा त्या टेरेसच्या वरून फटके खेळलेले आहेत. आणि ती ओळख आहे त्याची. आपलं नाव लौकिकाला साजेसा खेळ आयकॉन. पार 7 सज्ज फुटचा बॉल. आणि म्हटलं होतं आपलं नाव लौकिकाला साजेसा खेळ. चेंडू त्याच लेंथ मध्ये मिळाला, वाट पाहिली आणि त्यानंतर चेंडूची वाट लावली. 2 धावा, धावसंख्या 5. पहिलं पॉवरचं षटक. धावसंख्या 43 ची गरज आहे. 5 आलेले आहेत पहिल्या 3 बॉलवर. Big Bash Chinspoki, the legacy keeps growing, history in the making. There are different kinds of newcomers, talented players coming from this venue and this ground. Next one, Parth. Once again, not exactly the elevation, the stroke, looking for the batsman Atharva. It's a dot delivery, 4th one. The चौथा चेंडू आपण पाहिला, ज्या प्रकारे त्याला खेळायचं होतं त्या ठिकाणी खेळू शकला नाही. आणि थोडीशी खेळपट्टीवर आपण पाहतोय जी धूळ आहे त्या प्रकारे थोडासा बॉल स्किट होणार आहे. आता डाव्या एष्टीवरचा चेंडू, पंचांचा इशारा वाईट, अवांतर धाव. आणि एका अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 2 पोहोचते 6. षटक क्रमांक सुरू आहे. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये 6 धावा, 2 चेंडू शिल्लक आहेत. व्यासपीठावर आपण लेजंड प्लेयर महेश धुरी यांना पाहत आहोत. ओ व्हॉट अ शॉट, फ्लिक. बघा किती जबरदस्त मनगटाच्या साहाय्याने. बॉटम एंडचा वापर मात्र तिथं चांगला. मनगटी स्ट्रोक बघा, स्ट्रोक बनवावे लागतात आणि तो बनवतोय छान पद्धतीने. पदल आली ते छान टेम्परामेंट आहे, टेक्निक आहे. फक्त स्ट्रोक सिलेक्शन प्लेसमेंट आवश्यक होते आणि ती बनवतोय. धावसंख्या 10. इम्पॉर्टंट चौकार, शेवटचा बॉल पहिल्या पॉवर प्ले मधील. आणि बिहाइंड विकेट, समोर रन किंवा मिड विकेटला आपण पाहू शकलो असतो, मात्र 1-2 धावा. पंचांचा इशारा 2. धावसंख्या पुढे सरकते. एकूण 12. पहिल्या ओव्हर नंतर 12. टोटल धावांची गरज 43. 31 धावांची अजूनही गरज. 30 चेंडू मध्ये 30 गेंद 31 रनों की जरूरत. गेंदबाजी के लिए देखेंगे अब कौन आएंगे जो नए गेंदबाज. इन पर बहुत कुछ निर्भर होगा इस मैच को बनाने के लिए. विकेट मिलेंगे तो मौका बनेगा, लेकिन जिस तरह से अथर्व ने स्टार्ट दिया है, उदय को समझा रहे हैं. पहले मैच में जिस तरह से आउट होने के बाद पूरी तरह से नाराज थे अपने सभी खिलाड़ियों पर, लेकिन जिस तरह का उन्होंने वो प्रतिकार किया था, जिस तरह से वो जज्बा दिखाया था, लेकिन अब दूसरे मैच में अच्छा कमबैक करने की एक इम्पॉर्टेंट इनिंग जो पारी खेल रहे अपने टीम के लिए अथर्व. रन संख्या 12 और जीतने के लिए अब 31 रनों की जरूरत. 30 गेंदे. गेंदबाजी के लिए बॉलर तैयार. प्रणीत माधव सामने वाले छोर से राइट आर्म और द विकेट. स्ट्राइक पर उदय. के बाहर वाइड का इशारा. रन संख्या 1 के साथ स्कोर आगे बढ़ेगा और रन संख्या में बढ़ोतरी. रन संख्या 13 रन. अगले मैच में हम देखेंगे जहां पर मीट 13 बनाम वो मुकाबला इलू पैकर्स. जीतने के लिए जो टारगेट यहां पर हम देख रहे हैं 43 का दिया है. पहली गेंद वाइड. अगली गेंद प्रणीत. ओ नीचे रहती हुई गेंद. कॉल दिया है, पहुंचेंगे 1 रन. रन संख्या 14. देखिए आंखों में इशारा था, लेकिन कॉल की बहुत ही इंपॉर्टेंट आवश्यकता. जिस तरह से कोचिंग मैनुअल में हमेशा कहा जाता है कि वेट, यस, नो, डिफरेंट काइंड्स ऑफ वर्ड्स यूज व्हाइल कॉलिंग द सिंगल डबल. 14 runs in the second over, chasing the target of 43. Atharva Farate is on strike. Pranit Madhav, right arm over the wicket. Uday, who is playing on 1. 6 ball, 11. Atharva Farate. What a shot! Another beautiful stroke. 2 run. That kind of batting is required. It's a good line delivery. The batsman looking for the big one. And 2 runs adding in the score. Score moves to 16.
43-27 still required to win this match. And in this over, the batsman looking for another big one against bowler Pranit Madhav. And he has to take the initiative. उन्हें भी अब इनिशिएटिव लेना होगा गेंदबाज को. प्रणीत माधव तैयार, अगली गेंद. फिर एक बार ऑफ स्टंप के बाहर की गेंद. निश्चित तौर पर 2 रन आएंगे. इन 2 रनों के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 18 रन. 18. बिना विकेट के नुकसान पर अच्छा कॉम्बिनेशन नजर आ रहे हैं. जिस तरह से टीम को लीड कर रहे हैं, टीम के आइकॉन खिलाड़ी है. और यह मैच जिससे कॉन्फिडन्स बढ़ने वाला है अथर्व का. ज्या प्रकारची बॅटिंग अथर्व करतोय. पुढचा बॉल प्रणीत माधव, षटकातील 4था बॉल. प्रणीत, व्हाट अ शॉट्स. सरळ बॅटने समोरच्या दिशेला. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. एका धावेने धाव संख्या 19. 1.4 19. गेंदबाजी के लिए तैयार प्रणीत माधव. इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष. स्ट्राइक पर बैटर उदय. बॅटची एज मागे. बॉल डिक्लेअर मध्ये 1 धाव. धाव संख्या 20. शेवटचा बॉल अजूनही आपण पाहतोय ज्या प्रकारे बाकी आहे. आणि उदय बघूया शेवटच्या बॉलवर 2 ने शेवट करणार की 1 ने करणार हे पाहणं तितकंच गरजेचं राहील. महत्त्वाच्या खेळाडूंना निश्चितच आता कमबॅक करावं लागेल. संघासाठी महत्त्वाची जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल. ज्या प्रकारे प्रेक्षक आपण पाहतोय टेरेसवर आहेत, आनंद घेत आहेत. व्हाट अ शॉट. जबाबदारी घेतली, जबाबदारी स्वीकारली आणि जबाबदारी पूर्वक खेळ. 2 धावा. धावसंख्या 22. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 21. 24 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. 6 ओव्हरची मॅच. बघूया गोलंदाजीसाठी कोण येणार. स्वतः पार्थ येणार की गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळू शकतो. नाही, गोलंदाज म्हणून आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आता सागर येणार की नाही. अथर्व सावंत. लिव्ह लाईफ फॉर लिव्हिंग अथर्व सावंत, मराठी युवा उद्योजक. नाही, पार्थ येतोय. तर गोलंदाजी करण्यासाठी पार्थ याला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. ज्या प्रकारचा सामना सुरू आहे, ज्या स्थितीमध्ये आहे, 2 ओव्हर नंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 22. 21 धावांची गरज. 24 चेंडू. समोर पार्थ सावंत, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बॅटिंग पॉवर प्ले आणि लेफ्ट आर्म बॅट्समन समोर लेफ्ट आर्म बॉलर आलेला आहे पॉवर प्ले मध्ये. ही जुगलबंदी पाहायला प्रेक्षकांना आवडेल. ऑन साईडला मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल निश्चितच फलंदाज अथर्व याचा. पहिलाच बॉल. Appeal by loud appeal, but outside the leg stump, so no clue whatsoever. It's a dot delivery. Parth Sawan in the second spell in the 3rd over. 23 ball, 21 to win. The match is going on between the team Anira 11 versus Abis Paltan. Next one. Oh, soft dismissal होगा या देखेंगे. और आउट. डबल माइंड पूरा नहीं खेले थे. अथर्व फराटे बैक टू द पैवेलियन. बिग विकेट. देखिए मिडल लेग स्टंप पर गेंद थी और जिस गेंद को खेलने के लिए पूरा नहीं खेले, आधा अधूरा स्ट्रोक था, जल्दी बंद किया स्ट्रोक बल्ले का मुंह. और जब तक शॉट मिड ऑन पर एक आसान कैच. विकेट का पतन. द बिग विकेट बैक टू द पैवेलियन गॉन. सो द मोस्ट इंपॉर्टेंट रिस्पॉन्सिबिलिटी ना उदय के कंधों पर आएगी. नए बल्लेबाज देखेंगे कौन आएंगे. ओमकार या प्रभंजन. गेटवर ज्यांच्या मोटरसायकल आहेत त्या सर्वांना विनंती करतोय की आपल्या मोटरसायकल कृपया गेटवरून साईडला करा.
प्रभंजन नवीन फलंदाज डावखुरा बॅटरला रिप्लेसमेंट डावखुरा बॅटर पार्थ सावंत समोर तयार पार्थ समोर आहे प्रभंजन निश्चितपणे डोळ्यात अंजन घालून प्रभंजनला बॅटिंग करावी लागेल. लेजंड टेनिस क्रिकेटर महेश धुरी यांना आपण स्टेजवर पाहतोय. हार्दिक स्वागत. व्हॉट अ शॉट पलीकडे गेला टेरेसवर तर चौकार मिळेल खाली आला तर दोन मिळाले. धावसंख्या 24. मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. उदय नॉन स्ट्रायकर एंडला स्ट्राइकला प्रभंजन धावसंख्या 24. थर्ड ओवर इज इन प्रोग्रेस. जीतने के लिए 21 गेंदे 19 की जरूरत. 21-19. एकवीस चेंडू मध्ये 19 धावांची गरज. पुढचा बॉल ओ बॅटची खालच्या टोला लागला बॉल. अपेक्षा करत होता वरती लागेल प्रभंजन. 2.4 24. बॅटिंग पॉवर प्ले आहे त्यामुळे 2 बॉलवर 2-2-4 आले तरी 28 होऊ शकते आणि ते बॅटिंग करावी लागेल प्रभंजनला. कारण 36 बॉल मध्ये 43 म्हणजे फक्त 7 धावा तुम्हाला एक्स्ट्रा करायच्या आहेत. पुढचा बॉल पार्थ आणि संधी मिळाली. 2 धावा कडक पॉवरफुल चाबूक. धावसंख्या 26. प्रत्येक फटक्यानंतर डगआउट मधून आवाज टाळ्यांचा गजर येतोय. बिग बॅश चिंच पोकळी आपण पाहतोय. सामना सुरू आहे. निश्चितच ज्या ठिकाणी अंधिरा 11 या संघाला जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. 19 चेंडूत धावसंख्या 26. एक गडी बाद. पुढचा बॉल टॉस बनवला. स्ट्रोक बनता नहीं बनाना पड़ता है. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. स्ट्रोक बनता है बनाने वाला चाहिए. 2 रन. रन संख्या 18 गेंदे और 15 की जरूरत. 3 ओवर के समाप्ति के बाद 28. 3 ओवर धाव संख्या 28. 18 चेंडूत 15 धावांची गरज. आणि आता नवीन गोलंदाज. बॉलरचं नाव अजिंक्य. गोलंदाजीसाठी आता येतोय कल्पेश. राइट आर्म ओव्हर द विकेट. दिगंबर लोके साहेबांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. व्यासपीठावर दिगंबर लोके साहेब यांची आपण उपस्थिती पाहतोय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर अपील केलं जात आहे या ठिकाणी आणि खेळाडू बाद होतोय. कल्पेशला मिळालेलं पहिलं यश आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवर विकेट या ठिकाणी मिळालेली आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला स्लोअरहून होता कल्पेशचा ज्या ठिकाणी करायला गेले आणि खेळाडू बाद होतोय. धावांची गरज आहे. 17 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपण पाहतोय. ची आवश्यकता आहे आणि त्या अनुषंगानेच बॅटिंग करावी लागेल. 17 चेंडू 15 धावांची गरज. 2 गडी बाद झालेले आहेत. पहिला आपण पाहिला तो म्हणजे अथर्व फराटे आणि तदनंतर आता मात्र डावखुरा फलंदाज जर पाहिले तर ज्या प्रकारे बॅटिंगला आपण पाहिले गोलंदाज सज्ज होतोय या ठिकाणी कल्पेश. ओमकार यांना आपण पाहणार आहोत. 17 चेंडू 15 धावांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज कल्पेश. महत्वाचा सामना बनवायचा आहे. गोलंदाज सज्ज. स्लोवर 1 लो फुल टॉस. 1 धाव आणि 1 धावेने धाव संख्या पुढे सरकते. 16 चेंडू धावांची गरज आहे. 14. स्ट्राइक बॅटर आहे. ओमकार आहे का बॅट्समन? बॅट्समन नेम ओजे. ओमकार
तर मात्र निश्चितपणे या ठिकाणी 2 येतील. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 31. चौथं षटक आपण पाहतोय. 31 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद. एक धाव महत्वाची आहे या सामन्यामध्ये. ज्या प्रकारे सुरुवात केल्यानंतर मॅच जर शेवटपर्यंत आणायची असेल तर चेंडू डॉट काढावे लागतील आणि 15 बॉलमध्ये 12 धावांची गरज. विकेट घ्यावे लागतील, चेंडू डॉट काढावे लागतील कल्पेशला. ज्या प्रकारची आपण पाहतोय जोडी आहे मैदानात. ओमकार प्रभंजन. 15 चेंडू 12 धावांची गरज. शॉर्ट सिली पॉइंटला खेळाडू आहे. बघूया कल्पेश. विकेट मिळाव्या लागणार आहेत आणि विकेट मिळाल्या तर संधी आहे. पुढचा बॉल 2 धावांसाठी निश्चितपणे नाही. बॉल आतमध्ये येतोय लागून आणि 1 धाव मिळणार आहे पळून. 14 बॉलमध्ये 11 धावांची गरज. महत्वाचा सामना कंपल्सरी निश्चितच. दोन्ही संघ जे पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. अनिरा 11 एका बाजूला अभिज पलटण. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचं आहे खेळण्याच्या दृष्टीने. इलू पॅकर्स मीत 13. मीतने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय गॅपमध्ये. मात्र 13 बॉल, धावांची गरज आहे 11. शेवटचा बॉल या षटकातील. ही मॅच बनू शकते. बॉल डॉट निघाले. निश्चितच विकेट मिळाले. ते मॅच इज ऑन. कमबॅक करावं लागेल अभिज पलटण संघाला. कमबॅक करावं लागेल कल्पेशला. मात्र तितकाच महत्वाचा बॅटर स्ट्राईकला प्रभंजन. षटकाची पुढचा बॉल. संधी मिळाली आणि निश्चितपणे या 2 धावांसाठी, या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. टोटल ती म्हणजे 34. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 12 बॉल्स. बारा चेंडू 9 धावांची गरज. टीम मीटिंग होते. बघूया. चला लवकर, जास्त वेळ घेऊ नका. 12 बॉल्स 9 टू विन. प्रसन्न यादव. 12 चेंडू 9 धावांची गरज. पहिला बॉल प्रसन्नचा. फुलर लेन. पहिलाच बॉल डिक्लेअर मध्ये 1 धाव. 11 बॉल 8 धावांची गरज. महत्वाची जबाबदारी प्रसन्नच्या खांद्यावर. 8 धावा आवश्यक. प्रसन्न यादव राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर टाकलेला बॉल. सरळ बॅटने देखील आपण पाहिलं तर ओमकार समोर खेळू शकला. थोडं मॅच थांबवायचे पंचांनी. थोडं वेट करा. बॉलर प्रसन्न यादव आहे. दिगंबर लोकेश साहेब व्यासपीठावर आपण पाहतोय. लेजंड टेनिस क्रिकेटर महेश धुरी यांना आपण पाहत आहोत. हो गया. चला. 8 धावांची गरज. 11 चेंडू. प्रसन्न यादव गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला बॅटर आहे ओमकार. नॉन स्ट्राईकला प्रभंजन. डावखुरा बॅटर. मगाशी जे पूर्ण केलं नव्हतं स्वप्न ते आता पूर्ण करणार. कारण पहिला सामना अयशस्वी पराभूत झाल्यानंतर ज्या प्रकारे कमबॅक केलं होतं आणि आता मात्र पॉवरफुल हिट. 1 धाव धावसंख्या पुढे सरकते.
ती म्हणजे टोटल 36 धावांची गरज आहे. 10 बॉलमध्ये 7 धावांची गरज. प्रसन्न यादववर 3 बॉल चांगले घट्ट पकडून टाकावे लागणार आहेत आणि ते बॉल जर छान आले तर निश्चितच संधी निर्माण करू शकतात. आणि प्रत्येक बॉलवर विकेटसाठी जावं लागेल. बॉल डॉट निघाले तरच समोरच्या संघावर दबाव आणू शकतात आणि ते डॉट बॉल येणार का बघूया. गोलंदाज सज्ज होते. प्रसन्न यादव स्ट्राईकला. ओमकार. 7 धावांची गरज. पुन्हा एकदा एज डॉट बॉल आला. 1 बॉल डॉट. 9 बॉल 7. 2 बॉल अजूनही इम्पॉर्टंट आहेत. ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत घेऊन यायची असेल ते 2 बॉल महत्वाचे. ओमकार स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईकला प्रभंजन अजूनही विकेटवर उभा आहे. गोलंदाज प्रसन्न यादव. मोठी जबाबदारी आहे या मॅचमध्ये. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच घेऊन जायचं असेल तर निश्चितच प्रसन्नची मोठी जबाबदारी राहील. 2 बॉल इम्पॉर्टंट. स्ट्राईकला ओमकार. 2 धावांसाठी 5 धावांची गरज. 8 बॉल 5. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. मी विनंती करेन पुढील दोन्ही संघ इलू पॅकर्स आणि मीट 13 या दोन्ही संघांनी तयार राहायचं आणि तदनंतर श्री साई स्ट्रायकर्स आणि चिंचपोकळी चॅलेंजर्स श्री साई स्ट्रायकर्स. फुल टॉस. इट्स अ लॉलीपॉप ऑन दी ऑफ स्टंप. 2 रन्स. 3 धावांची गरज. 7 बॉल. शेवटचा बॉल बाकी. सुंदर मॅच आपण पाहतोय. ज्या प्रकारे कॅल्क्युलेशन करून बॅटिंग करतोय ओमकार. कुठलीही घाई नाही. डोकं शांत ठेवून. पहिल्या मॅचमध्ये जे घडलं होतं ते पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जी सुरुवात अथर्व फराटेने दिली, त्यानंतर उदय उभा राहिला, प्रभंजन उभा राहिला आणि त्यानंतर आता ओमकार संघाला आकार देतोय, डावाला आकार देतोय आणि शेवट गोड करतोय का बघूया. प्रसन्न यादव. शेवटचा बॉल. 7 बॉलमध्ये धावांची गरज आहे 3 आणि हा देखील बॉल 2 धावांसाठी. घोषांकी क्षेत्रामध्ये धावसंख्या 42. 6 बॉलमध्ये 1 धावेची गरज. चला नेक्स्ट 2 टीम्स प्लीज गेट रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. चिंचपोकळी आपण पाहतोय ज्या प्रकारे मीट 13 आणि इलू पॅकर्स. बिग बॅश चिंचपोकळी. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स. बिग बॅश पर्व बिग बॅश पर्व व्यासपीठावर सन्मान्य दिगंबर लोकेश साहेब यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. टेनिस क्रिकेटर आमचा महेश धुरी. पहिलाच बॉल. सोहम. मेरी झलक सबसे अलग. 5 बॉल 1 धावेची गरज. औपचारिकता बाकी. बघूया जेवढे लवकर मॅच संपवतील तेवढं एनआरएल वाढणार आहे. आणि एज 2 बॉल डॉट. 4 बॉल 1. फक्त 1 धाव बॅटवर बॉल घ्यायचा आहे आणि त्याला दिशा द्यायची है. बाकी अलग कुछ करने का नहीं, केवल बल्ले पर बॉल को लेकर स्ट्रोक को अंजाम तक पहुंचाना है. क्योंकि हर एक बैटर कहता है कि बड़े स्ट्रोक के लिए जाऊं, बड़े स्ट्रोक खेलूं. और एक गेंद डॉट. 3 बॉल डॉट. देखिए 3 बॉल डॉट हो चुके हैं. हर एक बॉल को बड़े स्ट्रोक को खेलने के लिए जा रहे हैं. और जैसे मैंने कहा था केवल 1 रन निकाल कर भी रन हो सकता है. 3 बॉल 1. बहुत ही क्लोज फील्डिंग. क्या मैच बनेगा. गेंदबाज तैयार. सोहम. और यह मौका. और ये देखिए क्या हुआ. कैच था लेकिन दोनों आपस में टक्कर दोनों की हुई. हाथ का कैच था
और ये आसान कैच था और मैच को जीत लिया है अनिरा धन्यवाद 11. कॉमेंट्री बॉक्स. बिग बॅश पर्व 12वेच्या आपल्या या दिवस रात्र क्रिकेट हंगामाच्या सदिच्छा भेट देण्यासाठी थोर समाजसेवक आणि जुने जाणते टेनिस क्रिकेटपटू दिगंजी लोके साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. मी मंचावर